गोरेगावच्या नेस्को ग्राउंड इथे आज राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मतदार यादी संदर्भामध्ये जे घोळ झालेले आहेत त्या घोळ संदर्भात माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे स्वतः व्यासपीठावर उपस्थित असणार आहे। 10 वाजेपासून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते हजर राहायला सुरुवात होईल। आपण पाहतोय मी सध्या स्टेजच्या मागे आहे आणि या ठिकाणी मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत। दिवाळीनिमित्त सुद्धा या भेटीगाठी होत आहेत आणि कर्णबाळा दिनबळे आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। तुम्हाला सगळ्यात आधी दिवाळीच्या शुभेच्छा। आज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, कसा उत्साह आहे आणि किती लोक हजर राहतील? संपूर्ण महाराष्ट्राला दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची, आनंदाची व भरभराटीची जाऊ व उत्तम आरोग्याची जाऊ। गोरेगावच्या नेस्को सेंटर या ठिकाणी जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, निवडणूक मतदार याद्यांमध्ये खरंच काही घोळ झालेला आहे का? कारण एस चोकलिंगम यांनी सर्व आरोप खोडून काढलेत। कदम यांचं जे वय सांगण्यात आलं होतं ते सुद्धा तसं नाही आहे असं म्हणतायत। कसं आहे, मारणाराचा हात पकडू शकतो, बोलणाराचं तोंड पकडू शकत नाही। आणि चोकलिंगम साहेबांनी जे काही बोललेत आरोप खोडण्याचं वगैरे पुराव्यासहित सर्व राजकीय नेत्यांनी जे त्या बैठकीला होते, प्रेसला होते, त्यांनी ते पुराव्यासहित दिलेलं। तर आता त्यांनी काय बोलायचं, तर शेवटी ते काय आहे की प्रेशरखाली काम करतात। त्याच्यामुळे त्यांनी जे बोलायचं त्यांनी ते करायचं आहे आणि आमचं काम आम्ही करू। सोशल मीडियावर सध्या बरेचसे व्हिडिओज ट्रेंड होत आहेत, भाऊ भावाला आवडे पण काँग्रेसला ना आवडे, अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये सध्या तुम्हाला तरी दिसते का? कसं आहे की ही जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ह्याची जी पिळावट आहे ती तुम्हाला माहिती आहे कुणाची आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती किती आपण बोलायचं। त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आम्ही विद्यार्थी नाही आहोत। आम्ही महाराष्ट्र शासनाने ज्या काही विद्यार्थी संस्था, ज्या इन्स्टिट्यूट उभ्या केल्या त्याचे विद्यार्थी म्हणून आम्ही अभ्यासांतीच बोलणारे आहोत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही आहे, लोकसभा आणि विधानसभेपुरतीच ती होती आणि ज्याला सोबत यायचं ते येतील। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत असं संजय राऊत म्हणतायत। या विधानाला किती गांभीर्यानं आता घ्यावं लागेल आणि या विधानातच सगळे सत्य लपले असं म्हणावं? महायुती एकीकडे लढते, दुसरीकडे महाविकास आघाडी आता स्वबळावर लढेल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील असं समजून चालावं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्राचा ब्रँड काय आहे? ते म्हणजे ठाकरे। आलं त्यात सगळं आलं, ठाकरे ब्रँड। आणि तुम्हाला मुंबईकर जनता हे दाखवून देईल की ठाकरे ब्रँडची ताकद काय आहे। ही जी पिळावट आहे ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि जे कोणी काय काय बोलतं आहे ते तुम्हाला कशाला जास्त बोलायचं। आपण महानगरपालिका सुनेचं हा सूर्य ना हा चैत्रात समोर होणार आहे। त्याच्यामुळे कोण काय बोलतं ते सोडून द्या। काँग्रेसला स्वबळावर लढावं लागेल कारण ती तशी तयारी करतायत। नाही, त्यांचा पक्ष आहे ना तो, आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याच्यामध्ये कोणी नाराज होण्याचं किंवा कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही आहे, कारण की ही संविधानाची गोष्ट आहे आणि हा संविधानाच्या माध्यमातून भेटलेला त्यांना तो अधिकार आहे आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे। तर त्यांनी त्यांची तयारी करावी, काहीच प्रॉब्लेम नाही। आम्ही पण आमचा पक्ष मोठा करतच आहोत ना। चर्चेची दारं अजूनही उघडी आहेत की बंद झालेली आहेत? कोणती चर्चा? महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येणार की नाही ही चर्चा? महाविकास आघाडी आहेच की। हे पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोण काय बोलतो ह्याला किती महत्त्व द्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। आमच्याकडे संपूर्ण अधिकार हे फक्त आणि फक्त माननीय राज ठाकरे साहेबांकडे आणि आम्ही ठाकरे ब्रँड आहोत। आमची ताकद आम्हाला माहिती आहे। आम्ही पाहिजे त्याला मोठं करू शकतो, आम्ही पाहिजे त्याला संपवू शकतो आणि हे येणारं महानगरपालिका दाखवून देईल। कर्णबाळाजी, तुम्ही मनसेचं आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाता आणि त्यामुळे दिवाळीच्या पण शुभेच्छा तुम्ही देता का तुमच्या विरोधकांना? मी सर्वांनाच देतो। तुमचा रोग माझ्या लक्षात आलेलाच आहे। अमोल मिटकरींना देणार आहेत का नाही देणार? तो माझा वैरी थोडी आहे। तसं असतं की कोणी कोणाचं वैरी नाही, हे राजकारण आहे आणि माझ्या नेत्याप्रती कोणी काय बोललं तर त्याला उत्तर देणं हे माझं कर्तव्य होतं, परंतु तो वैर नाही ना, तो वैर नाही। तर म्हणून आपण आपल्या शुभेच्छा द्यायच्या असतात। काय शुभेच्छा द्यायला अमोल मिटकर? सर्वांना, महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला, प्रत्येकाला ही दिवाळी निरोगी आणि उत्तम जावो एवढीच आई जगदंब चरणी प्रार्थना। धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।